गावखेड्यातील ओबीसी बांधवांनी राजकारण्यांच्या नादी लागू नका, आम्ही आंदोलन केलेला कायदा दोन्ही समाजासाठी, आपण एक रहा, मनोज जरांगे पाटलांची ओबीसी बांधवांना विनंती। सरकारकडून मनोज जरांगे पाटलांची दिशाभूल, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांचा आरोप। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितकडून मुंबईमध्ये जनसंवाद यात्रेला सुरुवात, सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजपासून मुंबईत जनसंवाद यात्रा सुरू। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आमची एकच भूमिका, त्यामुळे प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आघाडीमध्ये सहभागी होतील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा। शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांची रविकांत तुपकरांना कानशिलात लगावण्याची भाषा, तर खालच्या दर्जाची टीका करण्याचे त्यांचे संस्कार, तुपकरांचं प्रत्युत्तर। सोलापुरात 100व्या नाट्य संमेलनाचं आयोजन, संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख कार्यवाहक विजयकुमार साळुंखे यांना चंद्रकांत पाटलांनी दिलं घड्याळ भेट। अमरावतीमध्ये काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचे वडील भैयासाहेब ठाकूर यांची जयंती, मोझरीमध्ये श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन, वडिलांच्या आठवणी सांगताना यशोमती ठाकूर भाऊक। पालघरमध्ये बनावट जिरं तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई, भिवंडीत सापडलेल्या बनावट जिऱ्याचे धागेदोरे पालघरपर्यंत, पालघरमध्ये जिरे तयार करणारा कारखाना सील। सल्फर कोटेड गोल्ड युरियाचा देशातील पहिला रॅक नाशिकच्या मनमाडमध्ये दाखल, कंपनीचे अधिकारी, वितरक आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वितरणाचा शुभारंभ। यवतमाळमध्ये वनरक्षकाच्या 79 जागांसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू, 79 जागांसाठी 11,000 उमेदवार, महिला आणि पुरुषांचा सहभाग, वनसंरक्षक वसंत घुले यांची माहिती। संभाजीनगरच्या लायगावमध्ये ऑइल मिलचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन, पहाट ॲग्रो प्रोड्युसिंग कंपनीचे संचालक गोपीनाथ वाघ यांच्या संकल्पनेतून ऑइल मिलची स्थापना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।